यामध्ये ऑनलाईन गेमिंगबद्दल मी पत्र लिहिलेलं नव्हतं, पण प्रश्न वारंवार टाकलेला होता. पण दुर्दैवानं तो प्रश्न लागला नाही. त्यामुळं मी प्रत्यक्ष जाऊन मुरुगन साहेबांची मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये भेट घेतली होती. आणि विशेषतः लहान मुलांच्या बाबतीमध्ये ॲडोलसंट मुलं जे असतात त्यांचं जे ॲडिक्शन ऑनलाईन गेमिंगसाठी होत चाललेलं आहे आणि त्यामुळं त्यांचं जे शैक्षणिक आणि शारीरिक आणि मानसिक नुकसान होतं आहे त्याकडं गांभीर्यानं बघण्याची गरज आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिलेली होती. नुकताच ऑस्ट्रेलियानीसुद्धा हा एक कायदा मागच्या काळामध्ये केलेला आहे लहान मुलांच्या ह्या गेमिंगबद्दलचा. तर तशा पद्धतीचा कायदा भारतामध्ये केला जावा अशी त्यावेळेस अपेक्षा मी व्यक्त केलेली होती. आणि आता तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे या ऑनलाईन गेमिंग बिलाच्या संदर्भात आणि काय तुम्ही पुढे एक्सपेक्ट करताय? म्हणजे काल जे बिल सबमिट झालं त्यासाठी मी सरकारचं अभिनंदन करतो. कारण यामध्ये जे आर्थिक उलाढाल ज्या गेमिंगमध्ये होते अशा पद्धतीच्या गेमिंगवर बंदी घालण्याचं काम ह्या विधेयकाच्या मार्फत सरकारतर्फे केलं जाणार आहे. आणि ही खरंच अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे. कारण या माध्यमातून आज हजारो घरं उद्ध्वस्त होताना आपण ग्रामीण भागामध्ये विशेषतः पाहत आहोत. आणि युवक या गेमिंगच्या आहारी जाऊन आशेच्या मागे लागून स्वतःचं आणि कुटुंबाचं मोठं नुकसान करून घेत असताना आपणाला दिसत आहे. आणि यासाठी या सरकारनं कायदा केल्याबद्दल सरकारचं अभिनंदन. आता ह्या टोटल अधिवेशनामध्ये सरकारने कुठलीच चर्चा केलेली नाही सिंदूर सोडलं तर. आणि केवळ 1 किंवा 2 दिवसाची चर्चा विरोधी पक्ष SIRवर मागत असतानासुद्धा सरकारनं मुद्दाम याकडं डोळेझाक केलेली आहे आणि पूर्ण अधिवेशन सरकारनं बर्बाद केलेलं आहे. ह्या गोष्टीचा एक खासदार म्हणून मी नक्कीच निषेध करतो. कारण रोज अधिवेशन बंद करण्यापेक्षा 2 दिवसाची चर्चा सरकारनं ठेवणं अपेक्षित होतं. त्यामध्ये सरकारचा व्ह्यू काय आहे SIRबद्दल आणि विरोधकांचा व्ह्यू काय आहे हे तरी चर्चेत आलं असतं आणि सगळ्या भारतातल्या नागरिकांना कळालं असतं की काय नेमका प्रॉब्लेम आहे आणि काय कुठं नेमका दोष आहे. तुमच्याच विरोधकांमध्ये काही असे टप्प्यांचे लोक आहेत जे ह्याचा विरोध करतायत हे सांगून की रेव्हेन्यू जे आहे देशाचा त्याला कुठे ना कुठे फटका बसतो आहे आणि राज्यांना मुळात जे आहे विचारलं गेलं नाही जेव्हा हे बिल पाहिजे. नाही, रेव्हेन्यू मुद्दा महत्त्वाचा आहेच, पण रेव्हेन्यू हा कुठल्या मार्गाने कमवायचा हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये जर हजारो कुटुंब उद्ध्वस्त करून जर आपण रेव्हेन्यू कमवत असू तर त्या रेव्हेन्यूला कसलाही अर्थ नाही आहे. कारण यामध्ये ज्या पद्धतीनं लोकांचा वेळ, लोकांचा पैसा आणि ज्या पद्धतीनं कुटुंब उद्ध्वस्त होत होती ती नक्कीच विचार करायला लावणारी होती. आमच्या भागामध्ये सुद्धा काही लोकांनी पूर्ण कुटुंबाचा आत्महत्याचा प्रकार नुकताच आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झालेला आहे. अशा पद्धतीच्या जर घटना घडत असतील आणि यामध्ये जर कुटुंब उद्ध्वस्त होत असतील तर नक्कीच सरकारनं उचललेलं पाऊल योग्य आहे असं म्हणायला पाहिजे. सर, तुमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे, मोठं नुकसान शेतीचं आणि सगळ्या गोष्टींचं झालेलं आहे. पंचनामे करण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत. तुमचा लातूर जिल्हा देखील त्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं बघा. नुकत्या गेल्या आठवड्यामध्ये झालेला पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. विशेषतः उदगीर भागामध्ये धडकनाळ आणि बोरगाव या परिसरामध्ये शेतीचं, जनावरांचं आणि कुटुंबांचं, घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि या सगळ्यांचे पंचनामे झाले पाहिजे, त्यांना वेळेवर मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हीच मागणी मी आज पत्राच्या माध्यमातून अमित शहाजी यांच्याकडं आज केलेली आहे. आणि लवकरच याबाबतीत सरकारकडनं काही आदेश महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं जाईल आणि नक्कीच यामध्ये शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे. कारण मागच्या आठवड्यामध्ये झालेला पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं पिकांचंसुद्धा जे हाताला आलेली सोयाबीनसारखी पिकं होती त्याचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकरी परत एकदा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव दिलं आहे असा आरोप करत राहुल गांधी भाजपवरती सातत्याने किंवा निवडणूक आयोगावरती आरोप करत आहेत. मात्र आता कराडचे जे आमदार आहेत अतुल भोसले त्यांनी आरोप केलेला आहे की काँग्रेसचे जे नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण त्यांच्याच घरातील कुटुंबियांचं 2 ते 3 ठिकाणी नाव आहे अशा पद्धतीची माहिती त्यांनी पत्रकार परिषद दिलेली आहे.
त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. फडणवीस म्हणतात की आता राहुल गांधींनी त्या सगळ्या गोष्टींना उत्तर दिलं पाहिजे. मतचोरी नेमकं कुठं होती यातून दिसून येते. नाही, आता हा प्रकार खूप कॉमनली सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरामध्ये आपणाला आढळतो. त्यामध्ये बरीच कुटुंब ही स्थलांतरित झालेली कुटुंब आहेत. त्यांची नावं 2-2, 4-4 ठिकाणी आपणाला पाहायला मिळतात. आणि जरी नावं 2-4 ठिकाणी असली तर मतदान एका ठिकाणी होणं अपेक्षित आहे. पण काही लोक 4-4, 6-6, 8-8 ठिकाणी मतदान केल्याची सुद्धा नोंद आपणाला माहिती मिळत आहे. या दृष्टीनं या गोष्टीला विरोध आहे आणि प्रत्येकाच्या एका ठिकाणी कुठंतरी नोंद असणं अपेक्षित आहे आणि याबाबतीत कायदा होणं गरजेचं आहे असं आमचं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.